जन आंदोलनामुळे जलजीवन योजनेला गती. विनोद कोराणे. तारदाळ खोतवाडीमधील जलजीवन योजना गेली 2 वर्षापासून रखडलेल्या परिस्थितीत होती. या कठीण प्रसंगी गावातील लोकप्रतिनिधी, आमदार यांनी या कामाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने आम्हा जनतेला जन आंदोलन उभा करणे भाग पडले. या जन आंदोलनाच्या रेट्यामुळे सदरची योजना आज मार्गी लागली आहे. याचे श्रेय आम्ही उभारलेल्या जन आंदोलनाचे तसेच तारदाळ खोतवाडीमधील जनतेला जात असलेल्या विरोधकांनी श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये, असे खडेबोल विनोद कोराणे यांनी केले. तारदाळ खोतवाडीची जलजीवन योजना मागील काही वर्षापासून रखडलेल्या अवस्थेत होती. मात्र या रखडलेल्या जलजीवन योजनेकडे गावातील लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, मुख्यमंत्री यांच्याकडे मी स्वतः पाठपुरावा केला, परंतु त्यांच्याकडून कोणतेही ठोस पाऊल उचलले नसल्याने मी स्वतः व गावातील जनतेने अनेक जन आंदोलने करीत पाठपुरावा केला होता. त्यामुळेच ही जलजीवन योजना प्रगतीपथावर असल्याने 15 दिवसातून येणारे पाणी 4 ते 5 दिवसांवर आता येत आहे. याचे श्रेय विरोधक घेण्याचा प्रयत्न करू नये, कारण आम्ही उभारलेल्या जन आंदोलनामुळे हे शक्य झाले आहे. त्यांचे संपूर्ण श्रेय सामान्य कार्यकर्ता जनतेला जात आहे, असे मत विनोद कोराणे यांनी महाविकास आघाडीच्या प्रचार प्रसंगी बोलताना व्यक्त केले. जिल्हा परिषदेचे उमेदवार दीपाली कोराणे व पंचायत समितीचे उमेदवार अनिता शिंदे यांनी ठाकरेनगर व संगमनगर परिसरात प्रचारात मुसंडी मारली आहे. यावेळी उमेदवारांनी घराघरात जाऊन जनतेशी थेट संवाद साधत सामान्य जनतेचे प्रश्न जाणून घेत आहेत. यामुळे त्यांना मतदारसंघात दिवसेंदिवस वाढता पाठिंबा मिळत आहे. कोरोची जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत धनशक्तीच्या विरोधात महाविकास आघाडीने एका सामान्य कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी जाहीर केल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. आज कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघात प्रचारार्थ फिरत असताना माझ्या निदर्शनास आलं की गेली 4-8 दिवस झालं की हे गाव आणि नेते, एका साईडला सर्वसामान्य जनता आणि एका साईडला ही धनदांडगी संपूर्ण नेते मंडळी पांढरी कपडे घालून फिरताना दिसत आहेत. हेच नेते गेली 1 वर्ष झालं मी याच मुख्यमंत्र्यांना पत्रव्यवहार करत होतो. माझी मुख्यमंत्र्यांना कमीत कमी 7 ते 8 पत्र गेलेले आहेत. उपमुख्यमंत्र्यांना पत्र गेले आहेत. कलेक्टर, CO, खासदार, आमदार या सर्वांना पत्रव्यवहार करून ही जलजीवनची योजना जी 3 वर्ष रखडली होती ती कार्यान्वित करण्यासाठी मी अतोनात प्रयत्न केले, पण यांचा कोणाचाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यावेळेला या सर्वसामान्य जनतेच्या बळावर तारदाळच्या चौकामध्ये अन्नत्याग आंदोलन केलं आणि या जिल्ह्याचे CO S कार्तिकेयन यांनी हिची दखल घेऊन हिची पाहणी केली आणि 3 वर्ष रखडलेली योजना कार्यान्वित झाली. 14-15 दिवसातून एकदा येणारं पाणी आज 4-5 दिवसांनी यायला आले. याचं श्रेय या नेत्यांनी कुणीही घेऊ नये. का तर मी ज्या वेळेला 3 दिवस या सर्वसामान्य नागरिकांना घेऊन या रस्त्यावर अन्नत्याग आंदोलन केलं त्यावेळेला यातला एकही नेता त्यावेळेला तिथं आंदोलनाच्या स्थळी आला नाही. काय चाललं या गावात त्यावेळेला त्यांनी विचारलं नाही. माझ्या एकाही पत्राला यांनी उत्तर दिलं नाही आणि याचं श्रेय या नेत्यांनी घेऊ नये. याचं श्रेय फक्त माझ्या तारदाळ खोतवाडीतील या सर्वसामान्य जनतेचं आहे. या जनतेनं माझ्या पाठीशी उभारल्यामुळं ही 52 कोटीची हडप केलेली योजना कार्यान्वित झालेली आहे. यांनी 52 कोटी योजना आणली नाही, ही 52 कोटी योजना हडप केलेली आहे. हडप. आज मला तुमच्या सर्वांची, सर्वसामान्य जनतेची आणि या मतदारांची गरज आहे. माझ्या पाठीशी उभं राहावं आणि मला शिट्टी या चिन्हासमोरील माझ्या पॅनलला पाटी, शिट्टी आणि मशाल या चिन्हासमोरील बटन दाबून माझ्या पॅनलला पूर्ण बहुमताने निवडून द्यावं. शिवशाहू महाविकास आघाडीचं पॅनल निवडून द्यावं आणि मला काम करण्याची पुन्हा संधी द्यावी आणि माझ्या हातामध्ये बळकटी द्यावी. धन्यवाद.